तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील सराटी गावातील शेवटचा मुक्काम आटोपून आता नीरा नदीमध्ये पादुकांना पवित्र स्नान घालण्यात आले। यानंतर आरती महापूजा करण्यात आली। नीरा नदी पात्रामध्ये तुकोबारायांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्याची परंपरा आहे। टाळ मृदुंगाचा गजर ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने आता अकलूजमध्ये पालखीचं आगमन झाले आणि त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पार पडलेला रिंगण सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरलाय। यावेळी दोन्ही अश्वांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। 42 दिंड्या आणि सुमारे 25,000 वारकरी असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं मुगशीतून आता सोलापुरात प्रवेश केलाय। माढामध्ये या पालखीचा रिंगण सोहळा पार पडला असून कुर्डूमध्ये आज तिचा मुक्काम आहे। यानंतर पालखी अरणमधील संत सावता महाराजांच्या मळ्यामध्ये रवाना होणार आहे। आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीने बार्शीतील शेंद्रीत प्रवेश केलेला आहे। 34 ठिकाणी मुक्काम करून पालखी सोहळा आज माढ्यामध्ये मुक्काम करणार आहे। दरम्यान पालखीने जळगाव, बुलढाणा, जालना तसंच बीड, धाराशिव आणि सोलापूर या 6 जिल्ह्यांतून सुमारे 350 किलोमीटर प्रवेश केलाय। चंद्रभागा नदीच्या तीरावर नवीन भक्तिसागर पालखी तळ विकसित करण्यात आलाय। चंद्रभागा वाळवंटातील गर्दीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी हा तळ उभारण्यात येणार आहे। या ठिकाणी पालख्या आणि दिंड्यांसाठी प्लॉट पाडण्यात आलेत। यामध्ये भाविकांसाठी आरोग्य, पिण्याचे पाणी, भोजन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्यात।